बऱ्याच वेळेस आपण बघतो की ऑटिस्टिक मूल दुसऱ्यांची ऐकलेली शब्द आणि वाक्य जशाला तशी रिपीट करतात. ह्याला आपण इकोलेलिया म्हणतो. आता ह्याला नेमकं ट्रीट कसं करायचं? तर इकोलेलियाची जर कारणं समजली तर ट्रीटमेंट काय करायची ही कळायला लागते. इकोलेलिया प्रामुख्याने मुलांना जेव्हा नवीन वाक्य बनवायला जमत नसेल तेव्हा होऊ शकतो, किंवा कोणी जर प्रश्न विचारलं त्याचं उत्तर देताना त्या प्रश्नाला कॉम्प्रिहेंड करणं, शब्दकोशामधनं रिलेव्हंट वोकॅब शोधून काढणं आणि तेव्हा वाक्य फ्रेममध्ये टाकणं, हे जेव्हा कठीण व्हायला लागतं तेव्हा पटकन पुढच्याचं कॉपी पेस्ट करू शकतात मुलं. काही मुलं तर इकोलेलिया अगदी कम्युनिकेशनचा एक त्यांचा पार्टच असतो. दॅट इज द वे दे कम्युनिकेट. आणि काही मुलांमध्ये आपण बघतो की अख्खी फ्रेज किंवा अख्खा शब्द जशाला तसा ना ते कम्युनिकेशनसाठी वापरू शकतात, म्हणजे तशीच शिकली जाते. फॉर एक्झाम्पल, एखाद्या मुलांनी पाण्याचा संदर्भ हा पाणी प्यायला तहानशी लावलेला आहे, तर पाण्यात जर खेळायचं असेल तरी आई आई जशी सारखी विचारत असेल ना, पाणी पिलंयस का, पाणी पिलंयस का, तर पाण्यात खेळायचं जरी असेल तर तो मूल म्हणणार पाणी प्यायचंय का, पाणी प्यायचंय का. आणि आईला कळतं की ह्याला खेळायचंय, हा पण असा म्हणतोय पाणी प्यायचंय का. तर आपल्याला जर ह्या चारी कारणांमधनं जर कळलं ना की मूल कशामुळे इकोलेलिया करतंय, तर त्याला आपण करेक्शन करू शकतो. फॉर एक्झाम्पल, वाक्य बनवायला वेळ लागतोय किंवा प्रश्नाचं उत्तर द्यायला वेळ लागतोय, तर तेव्हा थोडासा पॉज द्यायचा, थोडीशी वेळ द्यायचा. आणि इकोलेलिया जेव्हा मूल करतंय, फॉर एक्झाम्पल, तुला पाणी हवंय का, अपेक्षित काय आहे, हो किंवा नाही उत्तर, तर मूल काय करणार, तुला पाणी हवंय का हे रिपीट करणार. तेव्हा तुम्ही मुलांना इकोलेलिया करू नको किंवा रिपीट बोलू नको असं न म्हणता नेमकं काय म्हणायला हवं हे सांगायचं. तुला पाणी हवंय का, हो मला पाणी हवंय. जेव्हा मूल फ्रेजेसमध्ये संबोधित करून दुसऱ्या ह्याच्यासाठी वापरतो, फॉर एक्झाम्पल जसं सांगितलं, पाण्यात खेळायचं असेल तर म्हणणार पाणी प्यायचंय का, तर तेव्हा पण तुम्ही असंच करायला हवं. तुला पाण्यात खेळायचंय का, हो मला पाण्यात खेळायचं आहे. ठीक आहे. तर आपल्या मुलामध्ये, ऑटिस्टिक मुलामध्ये जर इकोलेलिया असेल तर त्याला न टोकता की तू रिपीट बोलू नकोस, त्यामागचं कारण समजून घ्या आणि मग फंक्शनल स्पीच कम्युनिकेशनसाठी हेल्प करा. हेच स्पीच थेरपिस्टमध्ये केलं जातं. मुलांची शब्दकोश वाढवायला हवा, स्पॉन्टॅनियस सेंटेन्स त्यांना बनवण्यासाठी प्रोवोक करा आणि फंक्शनल यूज वाक्यांचा भाषेमध्ये करण्यासाठी हेल्प करा. इकोलेलिया कमी होतो. थँक्यू.